हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या सेशनमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लेसन 5 म्हणजे धडा 5वा, अध्याय 2, सांख्य योग, श्लोक संख्या 1 ते 10। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तर या संपूर्ण 2ऱ्या अध्यायाचं शीर्षक सांख्य योग असं आहे आणि या 2ऱ्या अध्यायामध्ये एकंदरीत 72 श्लोक आहेत आणि या श्लोकांचं वर्गीकरण जर करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने आपल्याला करता येईल की 1 ते 10वा श्लोक याला अर्जुनाचं आत्मसमर्पण असं म्हणता येईल। त्यानंतर 11 ते 30 हे भगवान श्रीकृष्ण आत्म्याबद्दलचं ज्ञान अर्जुनाला देत आहेत। त्यानंतर 31 ते 38 या श्लोकांमध्ये कर्मकांड सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर 38 ते 53 या श्लोकांमध्ये कर्म आणि बुद्धियोग हे भगवंत स्पष्ट करून सांगतात आणि स्थितप्रज्ञ व्यक्ती जी आहे तिचा स्तर काय असतो हे भगवंत 54व्या श्लोकापासून ते 72व्या श्लोकापर्यंत सांगतात। तर अशा पद्धतीने या संपूर्ण अध्यायाचं वर्गीकरण आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 13व्या प्रश्नापासून साधारण 33व्या म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न क्लोजबुक एक्झाम मध्ये केवळ या सांख्ययोग म्हणजे 2ऱ्या अध्यायावर आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर हा अतिशय महत्वाचा असा अध्याय असल्यामुळे आपण सगळ्यांनी या अध्यायाची पूर्ण तयारी करायची आहे। तर प्रश्न काय काय आहेत या संदर्भात आपण पहिले चर्चा करूया, जेणेकरून आपल्याला तो श्लोक आणि ते तात्पर्य मिळालं की तो प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्याला त्या तात्पर्यामध्ये मिळू शकतं। तर 2ऱ्या श्लोकात भगवान या शब्दाची 6 लक्षणं स्पष्ट करा, हा 13वा प्रश्न आहे। 14वा प्रश्न असा आहे की क्षुद्रम हृदय दौर्बल्यम या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो, 3ऱ्या श्लोकात याचं उत्तर मिळेल। 15वा प्रश्न धर्मग्रंथांतील नियमानुसार गुरूंचा केव्हा त्याग केला जाऊ शकतो, याचं उत्तर तुम्हाला 5व्या श्लोकामध्ये मिळेल। 16वा प्रश्न असा आहे धर्मसम्मूढ चेताहा या शब्दाचा अर्थ काय आहे,
आणि याचं उत्तर 7व्या श्लोकात मिळेल. 17वा प्रश्न असा आहे, आत्म्याचा आकार केवढा आहे आणि त्याच्या अस्तित्वाची लक्षणं काय आहेत? हा 17व्या श्लोकामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. 18वा प्रश्न असा आहे, शरीरामध्ये कोणती 6 प्रकारची स्थित्यंतरं होतात? आणि याचं उत्तर आपल्याला 20व्या श्लोकात मिळेल. 19वा प्रश्न असा आहे, अणु आत्मा आणि विभू आत्मा याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे आणि याचंही उत्तर आपल्याला 20व्या श्लोकात मिळेल. 20वा प्रश्न असा आहे, यज्ञामध्ये पशुची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत असं का? याचं उत्तर आपल्याला 31व्या श्लोकामध्ये मिळेल. त्याचबरोबर 21वा प्रश्न असा आहे, क्षत्रिय या शब्दाचा अर्थ काय आहे? याचंही उत्तर आपल्याला 31व्या श्लोकामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर 22वा प्रश्न असा आहे, स्वधर्म या शब्दाचा अर्थ काय आहे आणि 2 प्रकारचे स्वधर्म कोणते? याचंही उत्तर आपल्याला 31व्या श्लोकामध्येच मिळणार आहे. 23वा प्रश्न असा आहे, स्वर्गद्वारम अपावृतम या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि याचं उत्तर आपल्याला 32व्या श्लोकामध्ये मिळेल. 24वा प्रश्न असा आहे, प्रत्यवायो न विद्यते या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि याचं उत्तर आपल्याला 40व्या श्लोकात मिळेल. 25वा प्रश्न असा आहे, व्यवसायात्मिका बुद्धी या शब्दाचा काय अर्थ आहे? आणि याचं उत्तर आपल्याला 41व्या श्लोकामध्ये मिळेल. 26वा प्रश्न असा आहे, वेद प्रामुख्याने कशाचं वर्णन करतात? याचं उत्तर 45व्या श्लोकात मिळेल. 27वा प्रश्न असा आहे, वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय कसे साध्य होते? आणि याचं उत्तर आपल्याला 46व्या श्लोकात मिळेल. 28वा प्रश्न असा आहे की प्रज्ञा या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि त्याचं उत्तर 54व्या श्लोकात मिळेल. 29 नंबरचा प्रश्न असा आहे, उत्तम वस्त्रे परिधान केलेला मूर्ख माणूस कसा ओळखायचा? तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला 54व्या श्लोकातच मिळणार आहे. 30वा प्रश्न असा आहे, परम दृष्ट्वा निवर्तते या शब्दाचा काय अर्थ आहे? आणि त्याचं उत्तर आपल्याला 59व्या श्लोकामध्ये मिळणार आहे. 31वा प्रश्न असा आहे, मत्परह या शब्दाशी आधारित कोणाचं उदाहरण दिलं जातं? तर याचं उत्तर आपल्याला 61व्या श्लोकात मिळणार आहे. 32वा प्रश्न असा आहे की आध्यात्मिक पतनाचे 8 स्तर कोणते ते स्पष्ट करायचे आहेत आणि याचं उत्तर आपल्याला 62 आणि 63 या श्लोकांमध्ये मिळणार आहे. आणि या अध्यायातला क्लोजबुक मधला शेवटचा प्रश्न म्हणजे 33वा प्रश्न, ब्रह्मनिर्वाण मृच्छती या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि याचं उत्तर आपल्याला 72व्या श्लोकात मिळणार आहे. तर अशा पद्धतीने क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 13 ते 33 हे आपल्याला तयार करायचे आहेत. हे संपूर्ण अध्याय 2 मध्ये असलेले प्रश्न आहेत. आता आपण पाहूया की काही उपमा या श्लोकांमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या उपमा कोणत्या आहेत आणि त्या कोणकोणत्या श्लोकांमध्ये आहेत? तर सर्वात पहिली उपमा आहे, पहिला श्लोक, बुडणाऱ्या व्यक्तीच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. दुसऱ्या श्लोकात उपमा आहे, परम सत्याचा साक्षात्कार 3 अवस्थांमध्ये होतो. 17व्या श्लोकात उपमा आहे, ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो. 20वी उपमा अशी आहे जी 20व्या श्लोकात मिळते, कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव. 21व्या श्लोकात एक उपमा आहे,
न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली. त्याच 21व्या श्लोकात अजून एक उपमा आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून. 22व्या श्लोकात एक उपमा आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करतो. 41व्या श्लोकामध्ये एक उपमा आहे. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर. 58व्या श्लोकामध्ये एक उपमा आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते. त्याच 58व्या श्लोकामध्ये अजून एक उपमा आहे. इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पांशी केली जाते. 59व्या श्लोकामध्ये विधी विधानांद्वारे इंद्रिय उपभोगांपासून निवृत्त होण्याची पद्धती ही उपमा दिलेली आहे. 67व्या श्लोकामध्ये ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ततः ही उपमा आपल्याला पाहायची आहे. 70व्या श्लोकामध्ये ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो. तर अशा पद्धतीने या सर्व उपमा आपल्याला तयार करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर पाठांतराचे एकूण 4 श्लोक या दुसऱ्या अध्यायात दिलेले आहेत. त्यांचे क्रमांक असे आहेत. 7वा श्लोक, 44वा श्लोक, 13वा श्लोक आणि 20वा श्लोक. तर हे 4 श्लोक आपण पाठांतर करायचं आहे. तर अशा पद्धतीने क्लोजबुक एक्झामची तयारी जी आहे दुसऱ्या अध्यायाची ती मी ह्याच लेसनमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेली आहे. यात संपूर्ण अध्याय कव्हर केलेला आहे. तर पुढचे जे काही लेसन दुसऱ्या अध्यायावर असतील तर त्याच्यामध्ये ही माहिती देण्यात येणार नाही. तरी तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक क्लोजबुक एक्झामची तयारी या लेसन क्रमांक 5 मध्येच पूर्ण करायची आहे. ही तुम्हा सर्वांना विनंती आहे आणि तुम्ही मला सहकार्य कराल याबद्दल माझी निश्चितपणे खात्री आहे. तर आपण आजच्या लेसनला जाऊया. हा जो लेसन आहे तर 5वा धडा ज्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 1 ते 10 अशा पद्धतीने आपण आज पाहणार आहोत. आणि या 10 श्लोकांचं शीर्षक अर्जुनाचं आत्मसमर्पण असं देता येईल. तर पाहूया आपण. पहिला श्लोक दुसऱ्या अध्यायातला जर आपण घेतला तर ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरी हरी बोल. तर हा अतिशय महत्वाचा असा अध्याय आहे. संपूर्ण गीतेचं सार या श्लोकात भगवंतांनी दिलेलं आहे. याचं नाव आहे सांख्य योग. आणि या सांख्य योगामध्ये अज्ञानाची लक्षणं आणि आत्मसाक्षात्काराची व्याख्या असे बरेच महत्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थित होतात. तर पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. शक्यतो मी पहिला श्लोक तुम्हाला म्हणून दाखवत जाईन म्हणजे कशा पद्धतीने श्लोक म्हणायचे असतात याची तुम्हाला कल्पना येईल. तर पहिला श्लोक. संजय उवाच तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षणम विषीदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदन. अशा एका छंदात सुद्धा हा श्लोक म्हणता येतो. आणि दुसऱ्या चालीमध्ये जर म्हणायचा झाला तर संजय उवाच तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षणम विषीदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदन. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या चालीमध्ये सुद्धा श्लोक म्हणू शकता. तर जी चाल म्हणण्यामध्ये तुम्हाला अतिशय समाधानकारक आहे, जी सोपी तुम्हाला वाटते ती तुम्ही आत्मसात करू शकता. तर या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला काही महत्वाचे मुद्दे सांगतात. ते महत्वाचे मुद्दे असे आहेत की भौतिक करुणा, शोक आणि अश्रू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना
या आत्म्याबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणं आहेत. आणि सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. करुणेचा उपयोग कुठं करावा हे कोणालाही समजत नाही. आणि या संदर्भात श्रील प्रभुपाद एक छान उपमा देतात. बुडणाऱ्या माणसाचं जर केवळ आपण वस्त्र वाचवून आणलं आणि माणसाला तसंच बुडू दिलं तर अशा पद्धतीची करुणा ही निरर्थक आहे, मूर्खपणाचं लक्षण आहे आणि व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे अज्ञानरूपी महासागरामध्ये जो माणूस बुडतोय त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचं रक्षण करणं हे मूर्खपणाची गोष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीत ते वाचवता येणं शक्य नाहीये. जो हे जाणत नाही ना आणि केवळ बाहेरच्या वस्त्राबद्दल शोक करतो, म्हणजे या शरीराबद्दल शोक करतो, त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असं म्हटलेलं आहे. आणि हे समर्पक उदाहरण. तर अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि अशा पद्धतीची खोटी करुणा किंवा भौतिक करुणा अर्जुनाकडनं अपेक्षित नाहीये. तर आपण पाहूया आत्मसाक्षात्काराची व्याख्या काय. तर भौतिक शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये पृथक्करण करू शकणे, म्हणजे दोघांमधला फरक समजू शकणे आणि त्याद्वारे त्याच्या विवेचनाद्वारे सकाम कर्माप्रती अनासक्त होणे आणि आपलं विहित कार्य करत राहणे आणि आत्म्याच्या संकल्पनेमध्ये दृढपणे स्थित होणे याला आत्मसाक्षात्कार म्हटलं जातं. तर पहिल्या श्लोकात हा अतिशय महत्वाचा मुद्दा श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात. आपण पाहूया दुसरा श्लोक. तर दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत बोलायला सुरुवात करत आहे आणि त्याच्यात असं सांगितलंय, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुन. या श्लोकामध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचंय. ते कोणते कोणते प्रश्न आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करू. पहिला, भगवान या शब्दाची व्याख्या काय. दुसरा, आर्य म्हणजे काय. तिसरा, अनार्य म्हणजे काय. चौथा, अनार्य क्रियांमुळे काय परिणाम होतात. आणि पाचवा, कश्मलम म्हणजे काय. तर याच्यावर जर आपण चर्चा करायची ठरवली तर काही मुद्दे असे उपस्थित होतात की आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा पद्धतीचं हृदयाचं दौर्बल्य म्हणजे दुबळेपणा हा कधीच अपेक्षित नव्हता. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातल्या व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचं ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा भगवान यांची प्राप्ती करणं हे आहे याचं ज्ञान नसतं. ते भौतिक जगाच्या बाह्य रूपाद्वारे आकर्षिले गेले जातात. त्यामुळे त्यांना मुक्ती काय आहे याचं काही ज्ञान नसतं. आणि ज्या लोकांना भौतिक बंधनातनं मुक्त कसं व्हायचं याचं ज्ञान नाहीये त्यांना अनार्य असं म्हटलं जातं. आता अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्यांनी काय केलं, आपण मागच्या पहिल्या अध्यायात पाहिलं की युद्ध करण्याचं नाकारल्यामुळे क्षत्रियांना जे नेमून दिलेलं कर्तव्य आहे त्यापासनं त्याचं पतन होत होतं. आणि अशा प्रकारची भ्याड वृत्ती जी आहे ही अनार्यांना शोभणारी होती. अशाच रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणं एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक होत नाही आणि जगामध्ये तो कीर्तिमान सुद्धा होऊ शकत नाही आणि संधी सुद्धा त्याला प्राप्त होत नाही. तर अर्जुनाची आपल्या नातेवाईकांबद्दल असणारी ही तथाकथित करुणा जी आहे ना, हे भगवान श्रीकृष्ण मान्य करत नाही. अशा अशुद्ध गोष्टी ज्या मनुष्याला
जीवनाच्या मूल्यांचं ज्ञान आहे त्याला अजिबात शोभा देत नाही. तर अशा गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा मदत करत नाहीत, तर त्याच्या दुष्कीर्तीला या गोष्टी कारणीभूत होतात. या गोष्टी आपण या तात्पर्यातनं समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर या श्लोकामध्ये एक विशेष असा ॲडिशनल रेफरन्स देण्यात आलेला आहे श्रीमद भागवतम मधला. तर श्रीमद भागवतम मध्ये पहिला स्कंध 2 अध्याय 11वा श्लोक, परम सत्य कुठल्या प्रकारे जाणता येऊ शकतं याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि अतिशय फेमस श्लोक श्रील प्रभुपाद अनेक वेळा कोट करतात. वदंती तत्तत्वविदस्तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर परम सत्याचं ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये करतात. आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा 3 अवस्थांना ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान असं म्हटलं जातं. आता हे समजायचं कसं? तर समजण्यासाठी अतिशय छान उपमा आपल्या मदतीला आहे. तर ही 3 दिव्य स्वरूप जी आहेत म्हणजे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान, ही सूर्याच्या उदाहरणांवरनं स्पष्ट करता येतात. सूर्याला सुद्धा विविध प्रकारची 3 स्वरूप आहेत. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. जो व्यक्ती केवळ सूर्यप्रकाशाचा अभ्यास करतो तो प्राथमिक अवस्थेतला विद्यार्थी आहे. आणि जो सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतो किंवा त्याबद्दल जाणतो तो त्याच्यापेक्षा प्रगत स्तरावरचा विद्यार्थी आहे. आणि जो वास्तविकरित्या सूर्यलोकामध्ये प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आहे. आता सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश, त्याचं विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा दैदिप्यमान प्रकाशाचं स्वरूप जाणण्यात समाधानी आहे. त्याची तुलना परमसत्याच्या केवळ ब्रह्मन साक्षात्काराचा ज्याला उद्बोध झालेला आहे त्याच्याशी करता येईल. आणि हा विद्यार्थी अतिशय कमी प्रगत विद्यार्थी आहे किंवा प्राथमिक स्वरूपाचा विद्यार्थी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सूर्यग्रहाच्या अंतःप्रदेशात प्रवेश करू जो शकतो त्याची तुलना परमसत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करणाऱ्यांची करता येते. म्हणजे हा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आहे. म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी, प्राथमिक, मध्यम स्तरावरचा आणि उच्च स्तरावरचा, हे 3ही विद्यार्थी जरी परमसत्य या एकाच विषयाचा अभ्यास करण्यात जरी मग्न असले तरीही ज्यांनी परमसत्याच्या भगवान रूपाचा साक्षात्कार केलेला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत आणि भक्त या स्तरावर असतात. त्यामुळे आपल्याला भक्ती मार्गाचा अवलंब करून डायरेक्ट सर्वश्रेष्ठ विद्यार्थी बनण्याची संधी भगवंतांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहावरातील आंतरिक व्यवहार हे एकमेकांपासून अलग करता येत नाहीत. पण या 3ही स्तरावरचे विद्यार्थी मात्र वेगवेगळ्या स्तरावर असतात आणि ते वेगवेगळा अभ्यास करतात. आणि यातील सर्वश्रेष्ठ जे आहेत ते प्रत्यक्षात सूर्यलोकात प्रवेश करतात आणि सूर्यग्रहावरील आंतरिक व्यवहार याच्याबद्दल जाणून घेतात. ते सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आहेत. हा एक महत्वाचा संदेश आपल्याला या श्लोकातनं प्राप्त होतो. त्याचबरोबर अजून एक ॲडिशनल रेफरन्स या श्लोकात आलेला आहे ब्रह्मसंहितेमधला. ईश्वरा परमा कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. तर अशा पद्धतीचं वर्णन आपण पाहू शकतो. भगवंतांच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती
आपण पाहू शकतो. परंतु श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. स्वतः भगवंत सांगतात, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, किंवा त्यांना असम ऊर्ध्व असंही म्हटलं जातं. कोणी त्यांच्या बरोबरीचं नाही, कोणी त्यांच्यापेक्षा उच्चही नाही. तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचं शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमयी आहे, ज्याला सोप्या भाषेत सच्चिदानंद असं म्हटलं जातं. तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहे. याचबरोबर अजून एक ॲडिशनल रेफरन्स श्रीमद भागवतम मध्ये आलेला आहे. पहिला स्कंध, 3रा अध्याय आणि 28वा श्लोक. एतेच आंस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. या ठिकाणी भगवंतांच्या ज्या अवतारांची यादी देण्यात आली आहे ती म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपं आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंशरूपं आहेत. परंतु श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर थोडं मागे जावं लागेल आणि पहिल्या अध्यायातल्या 30व्या श्लोकात त्या तात्पर्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल. अर्जुन म्हणतोय, निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव. हे शब्द महत्वपूर्ण आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षाच निष्फळ होणार आहेत असं दिसून येतं, तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचं कारण काय आहे. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाही आस्था नसते किंवा कोणी आस्था दाखवत नाही. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवत होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ काय आहे, तो विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्याबद्दल जाणून घेणे. न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्याबद्दल असला पाहिजे. बद्ध जीवाला मात्र याचा विसर पडतो, म्हणून त्याला भौतिक दुःख भोगावी लागतात. तर भौतिक दुःख भोगण्यामागचं मूळ कारण एकच आहे की ज्याला कृष्णाचा विसर पडतो. श्रील प्रभुपाद सांगतात, कृष्ण भूलिया जीव भोगवांछा करे, पाछटिया माया तारे झपटिया धरे. की जो भगवंतांना विसरला त्याच्या वाट्याला या जगामध्ये केवळ दुःख दुःख आणि दुःखच येतं. त्याला सुख कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि अर्जुनाचा युद्धातला विजय हा केवळ त्याच्या शोकाला कारणीभूत होणार आहे. तर हे सगळे जे मुद्दे आहेत हे खोटी करुणा याबद्दल सांगतात. तर आपण आपल्यासाठी एक होमवर्क मी आता तुम्हाला देतोय, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा की खोटी करुणा आणि खरी करुणा याच्यावर तुम्ही एक टेबल बनवायचं आणि कुठले कुठले मुद्दे ह्याच्यात तुम्हाला या तात्पर्यांमधनं प्राप्त होत आहेत, तर हे आपण पाहायचंय. हे सर्व मुद्दे तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि ते तयार ठेवायचे आहेत आणि शक्य झालं तर आपल्या ग्रुप कोऑर्डिनेटरकडे ते द्यायचे आहे. विशेष करून हे जर तुम्ही तुमच्याकडे ठेवले तर जास्त बरं होईल, कारण याचा तुमच्या वैयक्तिक अभ्यासासाठी आणि प्रचारासाठी तुम्हाला फायदा होईल. तर आपण आता पुढचा श्लोक बघूया. की पुढचा श्लोक आहे क्लैब्यम मास्मगम पार्थ. अर्जुनाची अतिशय चांगल्या शब्दामध्ये भगवान श्रीकृष्ण कान उघडणी करतात. तर ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे तात्पर्यामधला श्रील प्रभुपादांनी दिलेला, की जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करणे नाकारत असेल ना, तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय राहतो. आणि अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचं औदार्य आणि तथाकथित अहिंसा याचा त्याग केला पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण इथे सांगू इच्छित आहे. आणि अशा प्रकारचं औदार्य म्हणजे काही मोठा गुण नाहीये, तर हे वास्तविकपणे एका प्रकारचं मनाचा दुबळेपणा आहे, ज्याला भगवंत मनोदौर्बल्यम असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कुठल्याही अधिकारवंतांनी किंवा कुठल्याही श्रेष्ठ संतांनी गुरूंनी कधीही संमती
दिलेली नाहीये. हे काही महत्वाचे मुद्दे या तात्पर्यातनं आपल्याला प्राप्त होतात. आता आपण काय चर्चा करायची किंवा काय होमवर्क करायचा आहे? तर पहिला मुद्दा, क्लैब्यम या शब्दाचा अर्थ काय आहे आणि तो कशा पद्धतीने लागू होतो याच्यावर आपण उत्तर शोधायचं. त्यानंतर हृदय दौर्बल्यम या शब्दाचा अर्थही आपण शोधायचा आहे आणि त्याचं विस्तृत विवरण आपण शिकून घ्यायचं आहे. आणि पार्थ या शब्दाचा अर्थही काय, एका वाक्यात किंवा एका शब्दात अर्थ नाही, विस्तृत विवरण आपण शोधायचं. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वर्णांची, 4 प्रकारचे जे वर्ण आहेत त्या सर्व वर्णांची विहित कर्म काय आहेत ह्याचाही आपण होमवर्क करायचा आहे. त्यामुळे या 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला बऱ्यापैकी होमवर्क देण्यात आलेला आहे, तो आपण करायचा आहे. आता आपण पाहूया 4था श्लोक. अर्जुन बोलायला सुरुवात करतोय, कथम भीष्मम अहम संख्ये. तर अर्जुनाने कृष्णांजवळ काही युक्तिवाद केले. त्याला असं वाटलं, चला हा शेवटचा चान्स आहे, आता लास्ट चान्स, आता एकदा आपण कृष्णाला पटवण्याचा प्रयत्न करूया की युद्ध का नको करायला म्हणून तो काही युक्तिवाद करतोय. तर तो या 4, 5, 6 या श्लोकांमध्ये काही युक्तिवाद करणार आहे. तर ते युक्तिवाद आपण पाहायचे. एक सर्वसामान्य शिष्टाचार असा आहे की जर कोणी आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्याच्याशी शाब्दिक वाद सुद्धा आपण घालता कामा नये. जरी ते आपल्याशी कठोरपणे वागले तरी आपण त्यांच्याशी कठोरपणे नाही वागायचं. असं असताना अर्जुन कसं काय आपल्यापेक्षा ज्येष्ठ म्हणजे भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यावर प्रतिहल्ला कसा काय करू शकतो, हा युक्तिवाद अर्जुनाने इथे प्रस्तुत केला. आणि तो सांगतोय की कृष्णाचे जे आजोबा आहेत ना, पितामह उग्रसेन आणि कृष्णाचे जे गुरु सांदीपनी मुनी, यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील का, हाही युक्तिवाद अर्जुनाने कृष्णाशी केला. की सांग कृष्णा, तू तुझ्या आजोबांवर आणि तू तुझ्या गुरूंवर हल्ला करशील का. तर याचं खंडन निश्चितपणे भगवंत करणार आहेत पुढच्या श्लोकांमध्ये. आणि मागच्या वेळेस आपण ते टेबल पाहिलं. तर पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि त्यांनी जरी आपल्यावर हल्ला केला तरी आपण त्यांच्यावर प्रतिहल्ला करायचा नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद या 4थ्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांसमक्ष प्रस्तुत करतोय. आता आपण पाहूया 5वा श्लोक. तर 5व्या श्लोकामध्ये अतिशय महत्वाचा हा जो श्लोक आहे तो मी वाचून दाखवतो, कारण याचा छंद वेगळा आहे, याची चालही वेगळी आहे. तर तीही सुद्धा म्हणजे जेव्हा 4 लाईनचे श्लोक येतात, काही 2 लाईनचे श्लोक असतात आणि काही 4 लाईनचे श्लोक असतात. तर 4 लाईनचे श्लोक जेव्हा येतात तेव्हा ते या विशिष्ट छंदामध्ये म्हणणं हे जास्त सोयीस्कर राहतं. ती मी चाल तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही सगळे हुशार आहात, पण तरी सुद्धा माझ्या शुद्धीकरणासाठी मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. ही झाली 4 लाईनचे जे श्लोक आहेत त्यांची म्हणण्याची स्टाईल. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला खूप चांगले चांगले मुद्दे उपस्थित करून देतात. अर्जुनाचा निर्णय, महात्मा समान असणाऱ्या माझ्या गुरुजनांना ठार मारण्यापेक्षा मी भीक मागून जगणं पसंत करीन. म्हणजे भिक्षा मागून जगणं हे माझ्यासाठी जास्त श्रेयस्कर आहे. हा एक युक्तिवाद अर्जुन प्रस्तुत करतो. आता अर्थशास्त्र सांगतं की आतताईंना मारलं ना तरी चालतं, कारण ते राजकारण आणि समाजकारण याच्यावर आधारित आहे अर्थशास्त्र. पण धर्मशास्त्र काय आहे, धर्मशास्त्र सांगतं की त्यांना क्षमा केली पाहिजे, कारण ते धार्मिक तत्वांवर आधारित आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. आणि यासाठी थोडं मागे आपण जाऊया
आणि पहिल्या अध्यायातला 36वा श्लोक यातला संदर्भ आपण पाहायला पाहिजे. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते एक विशिष्ट प्रकारचे होते. म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्र, पुत्र, नातू इत्यादी यांच्यामुळे अर्जुनाला वाटलं की सामान्य आततायींविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत ते यांच्या विरुद्ध करता कामा नये असं त्याला वाटलं. आणि याशिवाय साधू व्यक्तींनी क्षमा केली पाहिजे हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. तर साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय किंवा आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात. अर्जुनाने असा विचार केला की राजकीय कारणांसाठी आपल्या नातेवाईकांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करण्यात यावी हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारची हत्या करणं हे चांगलं नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद अर्जुन कृष्णासमोर प्रस्तुत करतोय. तर हा झाला 6व्या अध्यायातले काही महत्वाचे मुद्दे. आता आपण पाहूया 6वा. तर आता या ठिकाणी मात्र अर्जुनाचे सगळे युक्तिवाद थांबले आणि त्याची बुद्धी काम करणं बंद झाली. त्यामुळे इथे तो कबूल करतोय. काय कबूल करतोय? न चैतद विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रमुखे धार्त्र राष्ट्रा. या ठिकाणी अर्जुन मान्य करतोय की आता माझ्या बुद्धीने काम करणं बंद केलंय आणि मी कुठला निर्णय घ्यावा याच्याबद्दल मी काहीच विचार करू शकत नाहीये. तर युद्धामध्ये जर त्यांनी शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर केवळ भिक्षा मागून जगणं हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. आणि त्याचबरोबर विजयाची शाश्वती सुद्धा नव्हती, कारण दोन्हीपैकी कोणता तरी एक पक्ष निश्चितपणे विजयी होणार आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतोय आता माझी निर्णय घेण्याची क्षमता कुंठित झालेली आहे. मी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यासाठी सक्षम उरलेलो नाहीये. आता आपण पाहूया, मागच्या अध्यायात आपण पाहिली की पांडवांच्या विजयाची स्पष्ट चिन्ह. आता इथे जरी साक्षात भाग्यदेवता विजयश्री हातात माळ घेऊन जरी अर्जुनाची वाट बघत असली ना तरीही धृतराष्ट्राच्या सर्व पुत्रांचा युद्धात मृत्यू झाला तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जीवन कसं कंठायचं, आनंद कसा उपभोगायचा याबाबत अर्जुनाचा ही जी भूमिका आहे ही समर्थनीय आहे. आणि तो विचारच करू शकत नाहीये की अशी परिस्थिती जर उद्भवली तर मी काय करू. काय आहे की जरी युद्ध करणं हे क्षत्रियांचं मूळ कर्तव्य असलं तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका का पत्करायचा. त्याच्यापेक्षा युद्ध टाळू आणि भीक मागून जगू. अशा पद्धतीने अर्जुनाला कुठलीच गोष्ट कळेनाशी झाली. आता ह्याच्यातनं काही पॉझिटिव्ह मुद्दे असे आहेत, म्हणजे जे सकारात्मक मुद्दे जे आहेत ते असे आहेत की ज्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे ना त्याच्यामध्ये काही गुण असणं आवश्यक आहे. आणि अर्जुन हा सर्व अर्थाने मोक्ष प्राप्तीसाठी योग्य उमेदवार होता. कसं समजायचं तर अर्जुनाने ज्या गोष्टींवर विचार केला ना त्या गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की अर्जुन हा केवळ भगवंतांचा महान भक्त नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी सुद्धा होता. आणि त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियांवर पूर्ण संयम होता. दुसरा मुद्दा असा की राजघराण्यात जन्मला असून सुद्धा भिक्षा मागून जगण्याची तयारी हे अनासक्तीचं अजून एक लक्षण आहे आणि हे अतिशय चांगलं लक्षण आहे. आणि हा गुण त्याला मोक्षप्राप्तीवर घेऊन जाणार हे निश्चित आहे. तिसरा मुद्दा असा आहे की हे जे सर्व गुण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आज्ञेवरील अर्जुनाचा विश्वास दाखवतो की अर्जुन हा खऱ्या अर्थाने सद्गुणी होता.
कारण भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञांवर त्याचा विश्वास होता. चौथा गुण त्याच्यातला असा दिसू शकतो की जोपर्यंत आपल्याला इंद्रिय निग्रह करता येत नाही ना, तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञान अवस्थेची प्राप्ती होण्याची सुतराम शक्यता नाहीये. आणि ज्ञान आणि भक्ती या दोघांशिवाय मोक्ष प्राप्तीची अजिबात शक्यता नाहीये. हाही एक मुद्दा महत्वाचा आहे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा या तात्पर्यामधनं आपल्याला समजू शकतो की भौतिक संबंधांबद्दल अर्जुनाला पुरेपूर जाणीव होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक हे सर्व आध्यात्मिक गुण अर्जुनाकडे होते. आणि या गुणांच्या उपस्थितीमुळे तो निश्चितपणे त्याला मोक्ष प्राप्त होणार हे निश्चित होतं. तर आता आपण पाहूया की काही प्रॅक्टिकल उदाहरणं जीवनातली की ज्याच्यावर आपण आत्मपरीक्षण करणं खूप आवश्यक आहे. की कठीण प्रसंग जीवनात येतात आणि अशा वेळेस आपण कोणते निर्णय घेतो ही फार महत्वाची भूमिका आपल्याला जीवन जगत असताना पार पाडावी लागते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक कल्पना करूया आपण की आपल्याला पोहता येत आहे, व्यवस्थितपणे पोहता येत आहे, आणि पोहता पोहता एखादा माणूस जर बुडत असेल तर त्याला वाचवायचं कसं याची थोडीफार कल्पना सुद्धा आपल्याला आहे, किंवा त्या संदर्भात थोडंसं प्रशिक्षण सुद्धा आपण घेतलेलंच आहे. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मला पोहता येतं, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी थोडंफार मी प्रयत्न करू शकतो, हे शांत पाण्यामध्ये शिकणं आणि पुराच्या म्हणजे नदी वाहतीये दुथडी भरून आणि त्या पुराच्या पाण्यात एखादा बुडतोय आणि त्याला वाचवणं, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तुम्ही अशा पुरानी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या किनारी उभे आहात आणि तिथे तुम्ही पाहताय की एक जण त्या नदीच्या पुराच्या प्रवाहात ओढला जातोय आणि बुडतोय. आता प्रश्न येतो की त्या पाण्यात तुम्ही उडी मारणार का नाही मारणार? आता तुमचं उत्तर हो किंवा नाही असं असू शकतं. हो तर का हो आणि नाही तर का नाही, ह्याच्यावर तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करायचंय आणि हा तुमचा होमवर्क आहे. तुम्ही पाण्यात उडी मारणार का उडी मारणार नाही? त्याच्यासाठी लागणारं प्री क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहे. काय? तुम्हाला पोहता येतंय आणि थोडंसं फार एखाद्याचा जीव वाचवता पण येतोय. पण हे सगळं तुम्ही शिकलेलं आहात शांत पाण्यामध्ये, स्विमिंग टँकमध्ये किंवा विहिरीमध्ये. पुराच्या प्रवाहात तुम्ही शिकलेला नाहीये. तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही काळजीपूर्वक लिहायची आहेत आणि ही उत्तरं मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता त्याच्यावर असाही मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की एखादा माणूस म्हणे की मी का बाबा उडी मारू? तो व्यक्ती जो बुडतोय त्याच्या नशिबातच बुडणं आहे, त्याची कर्म मागच्या जन्मीची अशी आहे, त्यामुळे तो प्रवाहात पडलाय. मग तुम्ही त्याला त्याच्या कर्मावर सोडून देणार का त्याला मदत करणार? त्याच्या नशिबातच बुडायचंय, जाऊ दे, बुडतोय तर बुडू दे, मी काय करू बाबा. अशा प्रकारचा युक्तिवाद देणारी लोक यांचं सुद्धा तुम्ही खंडन करू शकलं पाहिजे. हे तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. तर हे तुम्ही याचं उत्तर शोधायचंय, ग्रुप कोऑर्डिनेटरकडे द्यायचंय किंवा लिहायचंय आणि त्याच्यावर मनन चिंतन करायचंय. तर हा तुमच्यासाठी दिलेला होमवर्क आहे. आपण पाहूया पुढचा श्लोक, अतिशय महत्वाचा. अर्जुन या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची शरणागती स्वीकार करतोय आणि भक्ती मार्गातली ही सर्वात बेसिक गोष्ट, ज्याला मूळ पात्रता म्हटली जाते, ती इथनं सुरुवात होते. पाहूया. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. याच्यामधला पॅरेग्राफ पहिला आणि पॅरेग्राफ तिसरा
हा खूप महत्वाचा आहे. तर स्वभावतः प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची जी रचना आहे ना, ही प्रत्येक मनुष्याला गोंधळात टाकणारी आहे. आणि प्रत्येक पावलं मनुष्य गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीनी व्यतीत होतो. म्हणून मनुष्याला जीवनातलं जे ध्येय आहे ना, त्या ध्येयाची प्राप्ती करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणं खूप आवश्यक आहे. तद विज्ञानार्थ गुरुम स एव अभिगच्छेत. समाजामध्ये एक चुकीची संकल्पना दृढ आहे. ती संकल्पना अशी आहे की अभी तक बुलावा नहीं आया. नाही, ही चुकीची संकल्पना आहे. तहानलेल्या माणसाने विहिरीकडे जाणं अपेक्षित आहे. विहीर उठून तहानलेल्या माणसाकडे येणार नाहीये. त्याच पद्धतीने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आपल्याला आहे. त्यामुळे जेव्हा माझ्या नशिबात गुरु असेल तेव्हा तो मला प्राप्त होईल चालणार नाही. आपल्याला जीवनातलं जे ध्येय प्राप्ती करून घ्यायची आहे ना, त्यासाठी आपण उठून गुरुकडे जाणं आवश्यक आहे. म्हणून तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये शाळा किंवा गुरुकुल हा कन्सेप्ट आलेला आहे. शाळा विद्यार्थ्याच्या घरी येत नाही, विद्यार्थी उठून शाळेत जातो. तहानलेला व्यक्ती हा स्वतः उठून विहिरीकडे जातो किंवा पाण्याकडे जातो. पाणी किंवा विहीर तहानलेल्या व्यक्तीकडे येत नाही. त्यामुळे चुकीच्या संकल्पनांचा आश्रय घ्यायचा नाहीये. जब बुलावा आया तब देख लेंगे, ही धादांत खोटी गोष्ट आहे आणि आपण यापासून सावधान राहायचं. त्यामुळे आपल्या इच्छेशिवाय भरपूर गोष्टी या भौतिक जगात घडत असतात आणि त्याची गुंतागुंतीची रचना जी आहे ना, ती कायम आपल्याला गोंधळात टाकत असते. त्यातनं जर मुक्त व्हायचं असेल ना, तर आपण स्वतःहून उठून आध्यात्मिक गुरूंसाठी शोध घेतला पाहिजे. हा वैदिक शास्त्रांचा आदेश आहे. जीवनातल्या गुंतागुंती कशा सोडवायच्या आणि त्या सोडवण्यासाठी ज्ञान प्राप्त कसं करायचं याबद्दल परंपरेतनं चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणं आवश्यक आहे. स्वतः भगवंत सुद्धा याचाच पाठपुरावा करतात. भगवद्गीतेचा 4था अध्याय, एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः. तर ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे ना, त्याच व्यक्तीला सर्व गोष्टींचं ज्ञान असण्याची खात्री देता येऊ शकते. आणि त्यासाठी मनुष्याने या गोंधळात खितपत नाही पडायचंय. नाही आता काय आहे की हे भौतिक जगतच असं आहे त्यामुळे इथे असंच बनवून राहूया, नाही, हे चालणार नाही. आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतलाच पाहिजे. तर अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी हे जाणलं की आपली जी कुटुंबियांबद्दलची जी आसक्ती आहे आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची इच्छा जी आहे ना, याचमुळे माझ्या मनाचा गोंधळ उडालेला आहे. तो हे समजू शकत होता की आपल्याकडनं युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, पण खोटी करुणा आणि त्यामुळे निर्माण झालेलं हृदयाचा दुबळेपणा याच्यामुळे तो आपलं कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून आता त्यांनी काय केलंय तर कृष्णाकडे जाऊन त्यांनी सांगितलंय की कृष्णा प्लीज मला आता मार्गदर्शन कर. तर या संदर्भामध्ये श्रील प्रभुपाद अतिशय छान अॅनालॉजी देतात की देहात्म बुद्धीने मनुष्य जेव्हा वश होतो, कृपण व्यक्ती काय करतो तर कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अनावश्यक आसक्ती दाखवतो. यांच्याबद्दल आसक्ती असणं आवश्यक आहे, पण ती मर्यादित स्वरूपात असणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं कुटुंब, आपला समाज, आपलं राष्ट्र यांच्याबद्दल मनुष्याने अटॅच राहिलं पाहिजे, पण ती आसक्ती अतिशय जास्त प्रमाणात असली नाही पाहिजे. त्यांनी काय होतं प्रभुपाद सांगतात, त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य, त्वचा रोग म्हणजे स्किन म्हणजे शरीर, शरीराशी संबंधित सर्व गोष्टी. आता कुटुंब, समाज आणि राष्ट्र या सर्व गोष्टी मनुष्याच्या शरीराशी संबंधित आहेत. म्हणून तो या गोष्टींना अवास्तव महत्व देतो. उदाहरणार्थ आपली पत्नी,
आपल्या मुलांवर, इतर सदस्यांवर तो अनावश्यक आसक्त होतो आणि त्याला असं वाटतं की तो एवढा सक्षम आहे की तो आपल्या कुटुंबियांचं मृत्यूपासून संरक्षण करू शकतो. त्याला वाटतं की आपली कुटुंबीय आणि आपला समाज आणि आपलं राष्ट्र आपल्याला मृत्यूच्या दाढेपासून वाचवू शकेल. तर अशा प्रकारची मनोवृत्ती जी आहे ना, ही निम्न स्तरावरच्या पशूंमध्ये सुद्धा आढळून येते ना. पशु लोक जे असतात ते सुद्धा आपल्या कुटुंबियांचं संरक्षण करतात की. मग मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर उच्चतर तुम्ही काय केलं? आता यामध्ये दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कृपण म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये मायझर असं म्हटलं जातं. तर कृपण व्यक्तीचे दोष काय आहेत आणि ब्राह्मण व्यक्तीचे गुण काय आहेत? ब्राह्मण म्हणजे कोण? जीवनाचं महत्व आणि जीवनाचा उद्देश ज्याला कळला आहे त्याला ब्राह्मण म्हटलं पाहिजे. ही काय शरीराला चिकटवली जाणारी उपाधी नाहीये. तर कृपण आणि ब्राह्मण या दोन्ही गोष्टींचा फरक मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही तो व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचा आहे, त्याचं टेबल बनवायचंय आणि ते आपल्या ग्रुप कोऑर्डिनेटरला दाखवायचंय. आता आपण सर्वात पहिले पाहूया कृपण व्यक्तीत असलेले दोष. मुद्दा क्रमांक 1, त्याला जीवनातल्या ज्या खऱ्या समस्या आहेत याची काही जाणीव नसते. मुद्दा क्रमांक 2 तो असा आहे की मूल्यवान असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा तो जीवनातल्या खऱ्या समस्या सोडवत नाही. देहात्मबुद्धीमध्ये जगून जो जीवन वाया घालवतो, त्वचा रोगाच्या भावनेत आसक्ती वाढवत नेतो, मी माझ्या कुटुंबियांचं संरक्षण करू शकतो असं स्वतःला समजतो, माझे कुटुंबीय मृत्यूपासून माझं संरक्षण करू शकतात असंही त्याची ठाम समजूत असते. आत्मसाक्षात्काराचं ज्ञान प्राप्त न करता केवळ कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे जीवन जगून तो जीवन वाया घालवतो. हे सर्व दोष कृपण व्यक्तीमध्ये असतात. आता आपण पाहू की ब्राह्मण व्यक्तीत असलेले गुण. ज्याला जीवनातल्या खऱ्या समस्यांची जाणीव आहे. आणि खऱ्या समस्या कोणत्या? भगवंत भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. तर ज्याला या 4 समस्यांची जाणीव आहे, जो आत्मसाक्षात्काराबद्दल प्रयत्नशील आहे, मनुष्य देहाचा उपयोग करून जीवनातल्या खऱ्या समस्या सोडवतो, प्रमाणित आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन भगवान कृष्णांबद्दल ज्ञान प्राप्त करतो आणि भगवंतांबद्दल आसक्ती वाढवून भौतिक गोष्टींबद्दलची आसक्ती कमी करतो, त्याला ब्राह्मण म्हटलं जातं. आता याचबरोबर आपण काही गोष्टी अशाही पाहू ज्या गंभीर स्वरूपातल्या आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं कसं असलं पाहिजे? तर सर्वात महत्वाचा मुद्दा, गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं आणि संभाषण हे गंभीर स्वरूपाचं असलं पाहिजे. इट्स अ मॅटर ऑफ सिरियसनेस. मान्यता प्राप्त प्रमाणित आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलायचं होतं, म्हणून या 7व्या श्लोकात तो व्यक्त करतोय की हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. भगवद्गीतेतलं जे ज्ञान आहे त्याचे एकमेव श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वात प्रथम शिष्य आहे. शिष्यस्तेहम शाधिमां त्वां प्रपन्नम. आता काही प्रॅक्टिकल मुद्द्यांवर आपण चर्चा करूया, जे मुद्दे आपल्याला याची जाणीव करून देतील की कशा पद्धतीने आपण दुबळे आहोत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आपण हा पाहूया की मी अशक्त आहे हे मान्य करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी शक्ती असणं आवश्यक आहे, अन्यथा आपण हे मान्य नाही करू शकणार. किंबहुना प्रत्येकाला हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल की मी एवढा सशक्त आहे का
की मी हे मान्य करीन की मी अशक्त आहे? थोडासा कठीण मुद्दा आहे समजण्यासाठी, पण आपण प्रयत्न करूया, हा समजून घेऊया. जेव्हा अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात ना, तेव्हा अडचणींसमोर नांग्या टाकून निराश होऊन माघार घेणं हे सर्वांना शक्य आहे. का माहितीये का? आपला अहंकार जो आहे ना, तो आपल्याला सारखं सांगत असतो, अरे तू स्वतंत्र व्यक्ती आहेस, तू इंडिपेंडंट आहेस, तू कोणावर अवलंबून नाही आहेस. अशा पद्धतीने हे नुकसान करत असतात. अशा प्रकारची वचनं एक भास निर्माण करतात आणि खरोखर आपण स्वतःला बलशाली समजायला लागतो. हा सर्वात मोठा मूर्खपणा आपल्या हातनं होतो. का? तर अशा प्रकारची वचनं आपल्याला भगवान कृष्णांपासून पूर्णपणे तोडून टाकतात आणि भगवद्गीतेच्या अमूल्य अशा मार्गदर्शनापासून आपण वंचित होतो. त्यामुळे ह्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मृत्यूपासून वाचवू शकत नाही. हा खूप मोठा दोष या प्रकारच्या शिकवणीमध्ये आहे. आपण अशक्त आहोत म्हणून मला सशक्त अशा गुरुची आवश्यकता आहे हे जाणणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ठामपणे आपण कबूल करून योग्य मार्गदर्शन प्राप्त करणं, यासाठी हृदयाचा सशक्तपणा लागतो. म्हणून हे वाक्य फार महत्वाचं आहे की मी अशक्त आहे हे मान्य करण्यासाठी लागणारं जो सशक्तपण जे आहे ना, ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आपण स्वतंत्र नाही, आपण काहीही करू शकत नाही. आपण भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या आदेशांचं मात्र पालन करू शकतो. आणि यासाठी आपल्याला गुरु आणि कृष्ण यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. स्वतःच्या बळावर आपण मृत्यूवर विजय प्राप्त करू शकत नाही, ते कदापिही शक्य नाही. अशा प्रकारचं ठाम विवरण श्रील प्रभुपादांनी आपल्या सगळ्यांसाठी दिलेलं आहे. पाहूया काय आहे की मूर्खासारखं वागण्यापेक्षा मी मूर्ख आहे ना हे कबूल करणं जास्त चांगलं आहे. काय होतं जगामध्ये ना, बऱ्याच वेळा आपण आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बऱ्याच वेळा मूर्खासारखं वागून आपलं स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपलं अजून जास्त नुकसान होतं आणि यामध्ये आपला अहंकार यात आड येतो आपल्याला. आणि त्या अहंकाराला बळी पडून आपण स्वतःचं अतिशय जास्त नुकसान करून घेतो, खोटी प्रतिष्ठा याचं संरक्षण करण्यासाठी. आपला अहंकार आपल्याला कधी हे मान्य करू देत नाही की परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. आपला अहंकार आपल्याला कायम हेच दाखवत राहतो, अरे तुझ्यामध्ये बळ आहे, तू करू शकतोयस, उठ, कर, हे कर, ते कर. पण या सगळ्या पोकळ वल्गना आहेत. अशा प्रकारचे जे मोटिवेशनल स्पीकर्स असतात ना, हे जर कृष्ण भावना भावित असतील तर त्यांचं मार्गदर्शन अतिशय चांगलं आहे. पण जर ते कृष्ण भावना भावित नसतील तर त्यांच्या अशा प्रकारच्या मोटिवेशनल स्पीचनी जीवनात कधीही काही प्राप्त होणार नाहीये. त्यामुळे अशा वेळेस स्पष्टपणे मान्य करणं की परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, मी निर्णय घेण्यास समर्थ नाहीये, हे जर मार्ग आपण अवलंबला ना तर त्या क्षणी हे खूप फायद्याचं ठरतं. कारण त्यामुळे भगवद्गीता यासारख्या अमूल्य ज्ञानाच्या प्राप्तीची सर्व दारं आपल्यासमोर उघडी होतात. तर अहंकाराला बळी पडून मूर्खासारखं वागून आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी काहीतरी चालढकल करण्यापेक्षा मी मूर्ख आहे हे कबूल करणं हे आपल्या जास्त फायद्याचं ठरतं. 7व्या श्लोकामध्ये अर्जुन हेच करतोय.
आणि हेच श्रील प्रभुपाद आपल्याला संदेश देत आहेत. तर त्याचबरोबर काय होतं माहितीये का, अशी परिस्थिती निर्माण झाली ना की आपण याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, अरे तू काय सांगतो रे बाबा, आता तू काय सांगतो रे बाबा, अशा मार्गाचा अवलंब करायला सुरुवात करतो. ही खूप मोठी चुकीची गोष्ट आपण करतो. का? लोकांना निर्णय विचारायचा नसतो, तर निर्णय घेण्याच्या ज्ञानाबद्दल विचारायचं असतं. कृपा करून तुम्ही मला असं ज्ञान द्या की जेणेकरून मी निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल. आता मी काय करू, आता मी काय करू, हे विचारणं सोपं आहे. त्याच्यापेक्षा लोकांना आपण असं विचारलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये मी कुठला निर्णय घेतला पाहिजे याचं ज्ञान मला कुठनं मिळेल, आणि हे ज्ञान मिळण्याचा एकमेव मार्ग आहे भगवद्गीता. तर हे कशावरनं आपण समजू शकतो, तर अर्जुन या ठिकाणी भगवंतांना विचारत नाहीये मी काय करू, मी काय करू, तर तो म्हणतोय यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. माझ्यासाठी निश्चितपणे श्रेयस्कर काय आहे कृष्णा, हे मला सांग. आपण मुलांना किंवा आपल्यापेक्षा छोट्या असलेल्या लोकांना हे कर, हे करू नको, हे कर, हे करू नको, असं कायम सांगत असतो. पण हे योग्य उदाहरण नाहीये. जबाबदार पालक असतात ना, ते नुसतं हे गोष्ट करू नको, ही गोष्ट कर, हे गोष्ट करू नको, हे गोष्ट कर, हे नाही सांगत. तर ते सांगतात कुठलीही गोष्ट करण्यामागचं कारण शोध, सक्षम बन आणि मग ती गोष्ट कर. याला जबाबदार पालक किंवा आध्यात्मिक गुरु असं म्हटलं जातं. तर या श्लोकातनं आपण हे जे संदेश आहेत ना, हे संदेश समजून घ्यायचे. तर या ठिकाणी हा श्लोक पूर्ण झालाय आपला. आपण पुढचा श्लोक घेऊया, 8वा श्लोक. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यम्. काय की धर्मतत्व, नीती नियमांच्या आधारावर किंवा त्याच्या ज्ञानाच्या आधारावर अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले. परंतु असं प्रतीत होतं की आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू नाही शकला. ज्या समस्यांमुळे त्याचं संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होतं आणि त्या समस्यांचं निराकरण करणं हे त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाद्वारे त्याला शक्य नाहीये, हे त्यांनी जाणलं. भगवान श्रीकृष्णांसारखा आध्यात्मिक गुरु असल्याशिवाय जीवनातल्या अडचणी सोडवणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल, हे सगळं अशक्यप्राय आहे. जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्चपद या कुठल्याही गोष्टी मदत करणाऱ्या नाहीत. अर्जुनाकडे या सर्व गोष्टी होत्या. त्याच्याकडे उच्च दर्जाचं ज्ञान होतं, उच्च विद्वत्ता होती, संपूर्ण विश्वात उच्च दर्जाची धनुर्विद्या होती, उच्च पद त्याच्याकडे होतं, अतिशय संपत्तीवान होता. पण एवढं करून सुद्धा या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत हे तो इथे कबूल करतोय. आणि केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरनं एक निष्कर्ष असा निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे ना, तोच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु होऊ शकतो. कारण जीवनातल्या खऱ्या समस्या सोडवण्याचं ज्ञान त्याच्याकडे असतं. आता प्रचार करण्यासाठी एका गोष्टीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. तो मुद्दा असा आहे की आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की फक्त ब्राह्मण कुळात जन्म घेतलेलाच माणूस आपला गुरु बनू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर शोधणं आपल्याकडनं अपेक्षित. आणि चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण ते आपल्याला सांगतात किंवा विप्र किंवा न्यासी शूद्र केन नय
जेई कृष्ण तत्व व्यक्ती सेई गुरु होय. एखाद्या व्यक्तीचं समाजातलं स्थान, मग तो विप्र असो किंवा हलक्या जातीत जन्माला जरी आला असला किंवा तो संन्यासी जरी असला, तर हे स्थान महत्वाचं नाही आहे. पण जर एखादी व्यक्ती जरी ब्राह्मण असेल किंवा शूद्र असेल किंवा संन्यासी असेल, पण जर कृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल, तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु आहे. याचा संदर्भ चैतन्य चरितामृतामध्ये मध्यलीला 8 अध्याय 128 श्लोकात दिलेला आहे. म्हणून कृष्ण भक्तीच्या विज्ञानामध्ये किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये पारंगत असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. आणि वैदिक साहित्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, हाच एम्फसिस देण्यात आलेला आहे. षट्कर्मो निपुणो विप्रो मंत्रतंत्र विशारदः अवैष्णवम गुरुर्न स्यात् वैष्णवः श्वपचो गुरु. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ किंवा विज्ञान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्माला आली असली, पण ती जर वैष्णव किंवा कृष्ण भावना भावित असेल, तर ती आध्यात्मिक गुरु आपली बनू शकते. पद्मपुराणात याचं वर्णन आहे. तर या ठिकाणी या श्लोकाचा तात्पर्य आणि संदेश सुद्धा पूर्ण होतो. आता आपण पाहूया 9वा आणि 10वा श्लोक. तर 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तपः नयोत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोर उभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वचः. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झालेला होता ना, तरीही शिष्य बनून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना तो शरण गेला. हाच महत्वाचा मुद्दा आहे. कारण या ठिकाणी परंतप या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला आहे. अर्जुन युद्ध करणार नव्हता, त्याऐवजी युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यासाठी जाणार होता. हे धृतराष्ट्राला समजल्यानंतर धृतराष्ट्र नक्कीच आनंदित होणार होता. पण संजय काय म्हणतोय, परंतप म्हणजे शत्रूला अर्जुन मारण्या इतका सक्षम आहे हे सांगून संजयने काय केलं, तर धृतराष्ट्राची निराशा केली. आणि परंतप या शब्दाचा अर्थ असा सांगण्यात येतो की शत्रूला त्राही भगवान करून मारणार, ताप देऊन देऊन मारणार, एवढी अर्जुनाची कॅपॅसिटी होती. त्यामुळे परंतप या शब्दाचा उल्लेख अतिशय समर्पक आहे. तर या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे असे आहेत. ते मुद्दे तेही असे आहेत की भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्याचे परिणाम काय होतात, काय फायदे होतात. मिथ्या शोकापासून मुक्तता होते, आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने आणि कृष्ण भावनेने आपण परिपूर्ण होतो आणि निश्चितपणे युद्ध करणार आणि शेवटपर्यंत युद्ध करणार, हे होणारे फायदे. हे सांगून संपूर्णपणे धृतराष्ट्राची निराशा संजयने करून टाकली. तर भक्तासाठी भगवान कृष्ण हे मित्र, पुत्र, प्रियकर यांच्यापैकी कोणताही संबंध ठेवण्यासाठी सदैव तत्पर असतात. प्रहसन्निव भारत. तर या ठिकाणी श्रीकृष्ण हसतात. का माहितीये का, तर सुरुवातीला दोघे मित्र होते, पण या ठिकाणी अर्जुन स्वतःहून कृष्णाचं शिष्यत्व पत्करण्यासाठी तयार झाला हे पाहून कृष्णाला हसू आलं. आता ऋषिकेश आणि गुडाकेश
हे दोघेही काय आहेत, एक ऋषिकेश आहे आणि एक गुडाकेश आहे. तर या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चाललंय. मित्र या नात्याने दोघे एकाच पातळीवर आहेत. पण त्यातही एकाने काय केलंय, अर्जुनाने स्वेच्छेने शिष्यत्व पत्करलंय आणि कृष्णाला आपला गुरु म्हणून स्वीकारलंय. तर गुरु आणि शिष्यांमधला हा जो संवाद आहे, हा आपल्या सगळ्यांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मधोमध प्रकटपणे चाललेला आहे बरं का. आणि भगवद्गीतेतले संवाद आहेत ना, हे विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट समाज, विशिष्ट जाती, विशिष्ट धर्म यांच्यासाठी नसून समस्त मानव जातीसाठी आहेत. आणि त्याचं श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही अधिकार आहे, हे याच्यातनं आपण समजलं पाहिजे. तर या ठिकाणी 9वा आणि 10वा असे दोन्हीही श्लोक पूर्ण होतात आणि हा धडाही या पद्धतीने संपूर्ण होतो. तर माझी तुम्हाला अशी विनंती राहील, ज्या ज्या श्लोकामध्ये मी तुम्हाला जो जो होमवर्क दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि लेक्चर ऐकत असताना होमवर्क जिथे जिथे येईल तिथे तिथे तुम्ही थांबून तो एका कागदावर लिहून घ्यायचा आणि तो पूर्ण करायचा. याचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये प्रचारासाठी आणि भगवत धामात परत जाण्यासाठी फायदा होईल अशी अपेक्षा करूया, अशी आशा करूया. भगवान कृष्णांना नमस्कार करूया. ग्रंथराज भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.